सन वार्तामध्ये मी मृणाल ढोक आपल्या सर्वांचं स्वागत करते। आपण या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांशी चर्चा करत असतो। आज आपल्यासोबत दिनेश चन्नावर सर जुळलेले आहेत। चन्नावर विद्या मंदिरचे ते डायरेक्टर आहे। आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। नमस्कार सर, नवराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे। सर, पहिले काही एक म्हण होती, छडी वाजे छमछम विद्याई घम घम, हे कुठेतरी कायद्याच्या पट्टीमध्ये ही लुप्त झालेली आहे का? यावर आपलं मत काय? सध्या या म्हणीचा तर खरोखरच म्हणजे उपयोग होत नाही आहे। कारण शासनाने पॉस्को ॲक्ट आणला आहे, त्यात त्यांनी सर्वांना हे सांगितलं की शाळेत शिकणाऱ्या कुठल्याही मुलाला तुम्ही फिजिकली त्याला तुम्ही हात लावू शकत नाही, मारू शकत नाही। त्याच्यामुळं जरी पालक म्हणतात किंवा तुम्ही आमच्या मुलाला मारा, त्याला रागवा, पण आम्ही आमच्या टीचरला सांगितलं आहे की चुकूनही कुठल्याही मुलाला मारू नका। त्याच्यामुळे तर विद्या ही छमछमचा जो विषय आहे, मारल्यामुळं तो आता नियम काही लागू होत नाही, काही शासनाने मनाई केली आहे। त्यामुळे कुठेतरी विद्यार्थ्यांचा सूट मिळाली आहे का की होमवर्क न करणे किंवा एखाद्या वेळेस जाऊ दे ना, आज नाही केलं तर चालेल, असं काही वाटतंय का? विद्यार्थ्यांना तर धाक नाही राहिला, आता त्यांना ही भीती राहिली नाही आहे किंवा आपण शाळेत गेल्यानंतर टीचर आपल्याला मारेल, रागवेल, उभं करेल। म्हणजे आपण आमच्याकडे कोंबडा करणे वगैरे जो विषय होता उभा ठेवणे, तो आता विषय पूर्णपणे बंद झाला आहे आणि त्याचा परिणाम कुठे ना कुठे मुलांच्या डिसिप्लिनवर झालेला आहे। जिथे पालक जागरूक आहे तिथे हा प्रॉब्लेम आम्ही फेस करत नाही, पण जिथे पालक स्वतः जागरूक नाही आहे आणि बिझी आहेत तिथे मुलांकडनं होमवर्क कंप्लीट करण्याची अपेक्षा करणे चुकीचं झालं आहे आजकाल। सगळ्यांना माहिती आहे आपण डायरेक्टर आहे, पण आपल्याबद्दल अजूनही काही लोकांना माहिती नाही। तर मला सांगा सर, आपण या क्षेत्राकडे कसे काय वळले, याबाबत काय सांगाल? मी या क्षेत्रात वळण्याच्या आधी LICत काम करायचं आणि LIC मध्ये माझं पूर्ण भारतामध्ये 10वा नंबर होता। मी लोकांशी बोलताना मला खूप लोक म्हणायचे की सर, सध्या शिक्षण क्षेत्रामध्ये खूप समस्या आहे, ज्या पद्धतीने शिकवायला पाहिजे तसं शिकवल्या जात नाही, मग आम्हाला कोणते ट्युशन लावायला लागतात किंवा बाहेरगावी पाठवावं लागतं। तेव्हा मग मी विचार केला की आपण प्रयत्न करावा, यात जर काही आपण बदल आणू शकत असेल तर नक्की आणावा, म्हणून आम्ही या शिक्षण क्षेत्रामध्ये आलो। तसे मी आधी बापूराव देशमुख इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये लेक्चर होतो, तिथे मी 8 वर्ष नोकरी केली। त्याच्यामुळं शिक्षण आणि शिकवणे हा माझा खूप आवडीचा विषय होता आणि मी माझ्या कॉलेजमध्ये वन ऑफ दी पॉप्युलर टीचर होतो फॉर टीचिंग, आणि म्हणून मी डिसाईड केलं की आपण शाळा उघडली पाहिजे। मला तरी वाटते आपण विद्यार्थ्यांचे आता सगळ्यांचे आपण गुरु आहात, पण आपले गुरु कोण आहे हे अजूनही प्रेक्षकांनाही माहिती नाही, तर याबाबत काय सांगा? जर मी शिक्षण क्षेत्राबद्दल म्हटलं तर मी जेव्हा शिकत होतो तेव्हा मी जेव्हा 12वी शिकत होतो तेव्हा आमचे भारंबे सर, भोळे सर, नंतर देशमुख सर आणि वानखेडे सर असे माझे आवडते शिक्षक होते, ज्यांच्याकडे मला गणित आणि सायन्स शिकायला मिळालं। आणि जेव्हा मी या क्षेत्रामध्ये आलो, म्हणजे विमाच्या क्षेत्रात आलो, तेव्हा विम्यामध्ये जेव्हा आम्ही खूप ट्रेनिंग घ्यायचं तेव्हा श्रीलंकेचे काही होते गुरु, काही इंग्लंडमध्ये यायचे, तर ट्रेनिंगचा मला खूप फायदा झाला। मी भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर ट्रेनिंग घेतलेलं आहे, तर तेव्हा त्यांचं नाव तर आठवत नाही, पण त्यांच्या ट्रेनिंगचा भरपूर फरक पडलेला आहे, तर ते माझे खरे गुरु। आपण शिक्षण सुद्धा देत आहात, शाळेमध्ये येता, वर्ग घेता, पण कधीतरी असं वाटतं का की जे विद्यार्थी आहे ते शाळेचं जे आहे ते तर अभ्यास करतच आहे, पण मोबाईलमध्ये जास्त गुंतलेले आहे, याबाबत पालकांना काय मार्गदर्शन करणार? आम्ही आमच्या शाळेमध्ये सगळ्या पालकांना मेसेज केलेला आहे की शाळेच्या कुठल्याही कामासाठी मोबाईलचा वापर करण्याची गरज नाही आहे। मुलं त्यांना नेहमी हे सांगतात की शाळेतले मेसेज येतात, शाळेतला अभ्यास येतो, त्याच्यामुळे मोबाईल पाहिजे। आम्ही त्यांना आतापर्यंत किती वेळा सांगितलं, पण मला आता असं दिसायला लागलाय की खरोखर जर पाहतो म्हटलं तर पालकांचा मुलांवर मोबाईलसाठी वचक राहिला नाही, कारण आता मुलांच्या हातून या कोरोनाच्या काळानंतर मोबाईल काढणं हा खूप कठीण विषय झाला आहे आणि ज्यांच्या घरामध्ये मोबाईल दूर झाला आहे तिथेच तुम्हाला याच्यात चांगला परिणाम दिसेल। अदरवाईज या मोबाईलनी या नवीन जनरेशनची आयुष्यामध्ये फार निगेटिव्ह बदल आणलेला आहे। मुलांचे डोळे सुजले असतात, ती 2-2 वाजेपर्यंत मुलं फक्त मोबाईलवर पिक्चर किंवा जे त्यांना खाण्याचं चांगलं दिसते ते बघतात। मी असं म्हणणार नाही की मोबाईलमुळे सगळंच खराब आहे, कारण आमच्या शाळेतल्या एका मुलीने, एक प्रत्यक्षा बेसनाची मुलगी होती, तिने 10वी नंतर ऑनलाईन अभ्यास केला आणि नाव शी इज ॲडमिटेड इन IIT। ती IIT मध्ये तिला ॲडमिशन मिळाली आहे। मी आता मध्ये एक यश पंढरपूर नावाचा मुलगा होता जो 12वी नंतर त्याला आर्किटेक्टमध्ये ॲडमिशन मिळाली। त्या मुलांनी सुद्धा मला सांगितलं की त्यांनी मोबाईलवर YouTube चॅनलवरनं त्यांनी अभ्यास करून त्यांनी
मार्क मिळाले आणि सक्सेस मिळालं तर त्याचा दोन्ही उपयोग आहे. मी त्याचा कसा उपयोग करेल त्याच्यावर अवलंबून आहे. परंतु खरं पाहता आज 98% मध्ये मोबाईलचा दुष्परिणाम आहे आणि तो खूप समोर अजून वाढणार आहे बिकॉज ऑफ सोशल मीडिया. जर जेव्हा आपण शिकवतो त्या शिकवण्यामध्ये सुद्धा शिक्षकांवर एक ओझं लादलं जातं की नाही तुम्हाला हे काम करायचंय, तुम्हाला ते सुद्धा काम करायचंय, असं सरकारकडून सुद्धा ओझं लादण्यात येतो. यामध्ये शिक्षकांची एक मनोवृत्ती झालेली आहे, आम्ही शिकवू की ते काम करू, याबाबत आपलं मत काय? प्रायव्हेट शाळेमध्ये तर हा विषय नसतो, पण तो हा गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये आहे असं पेपरमधनं वाचून मिळतं. त्या केसमध्ये आपण त्या टीचरकडनं अपेक्षा करतो की त्या म्हणजे आजच्या केसमध्ये मराठी मीडियमच्या शाळेमधनं एक लोंढा प्रायव्हेट शाळेमध्ये जातो आहे आणि त्याच्यावर उपाययोजना करण्याचं एकच उत्तर आहे की बा त्या टीचरला त्याचं काम पूर्णपणे करू द्यावे. कारण त्याला जर वेळच मिळणार असेल, जर तो खिचडी तयार करणार असेल, तो निवडणुकीचे काम करणार असेल, सर्वेक्षण करणार असेल, तर तो मग वेळ केव्हा देईल? आणि ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम जो होता त्या मुलांच्या शिक्षणावर होतो आहे. जेव्हा आमच्याकडे दुसऱ्या शाळेतनं मुलं येतात सरकारी शाळेतनं, तर त्या मुलांना आम्हाला पूर्णपणे शिकवण्यासाठी 1-2 तास 1-2 वर्ष लागतात. त्यानंतर त्याला मग ते बेसिक समजायला लागतं. तर कुठेतरी शासनाने यावर उपाययोजना केली पाहिजे. मला सांगा सर, एक ट्युशनचं फॅड सध्या मुलांमध्ये आलेलं आहे. हे कितपत योग्य आहे? कारण आपण शाळेमध्ये सुद्धा शिक्षण देतच असतो, पण पालकांच्या मनात असते की नाही शाळेमधलं शिक्षण तर मिळतच आहे, पण तेवढं लक्ष देत नाही. पण शिक्षण मिळायला हवं त्यासाठी ट्युशन सुद्धा लावायला हवी. यावर आपलं मत काय? मी आता परवा आमच्या 9व्या वर्गाच्या पालकांची मीटिंग ठेवली आहे. ती मीटिंग फक्त याच कामासाठी आहे की तुम्हाला जे वाटते की माझा मुलगा 10वीत गेल्यानंतर मला ट्युशनच लावावं लागते, तर आम्ही त्यांना एक डाटा दाखवतोय आमच्या शाळेतल्या मुलांचा की ज्यांनी मागच्या वर्षात त्यांनी ट्युशन लावली आणि ट्युशन लावल्यानंतर त्यांच्या ज्या 4-5 परीक्षा झाल्या, तर त्या 4-5 परीक्षेत त्यांचे मार्क कसे तसेच झाले किंवा कमी झाले. उलट ट्युशन लावल्यामुळं मुलांचं नुकसान होत आहे. त्यांना घरी अभ्यास करण्यासाठी वेळ मिळत नाही, शाळेत त्यांचं लक्ष नसते. एक चॅप्टर समजा मी शाळेमध्ये शिकवत असतो तर ट्युशनमध्ये दुसरा होतो आणि ट्युशन लावणारा मुलगा इतका हुशार नसतो की 2-2 चॅप्टर तो एका वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी करू शकेल. त्याच्यामुळे त्याला खेळासाठी वेळ मिळत नाही आहे, त्याचं फिजिकल डेव्हलपमेंट थांबलं, मानसिक त्याच्यावर दडपण वाढत जात आहे. त्याच्यामुळं ट्युशन हा उपाय बिलकुल नाही आहे. कारण आजच्या काळामध्ये ट्युशनचे प्रकार जे वाढले की शाळेमध्ये समजा एका वर्गामध्ये 30 मुलं राहत असतील तर खूप ट्युशनमध्ये एका वर्गामध्ये 50-50 मुलं असतात. त्याच्यानंतर काही ठिकाणी समजा 10 मुलं असेल तर कुठल्या दुसऱ्या वर्गातले 2 मुलं, तिसऱ्या वर्गातले 2 मुलं, चौथ्या वर्गातले 3 मुलं आणि नंतर तो कोणता या शाळेचा वेगळा, त्या शाळेचा वेगळा. जर अशा प्रकारचं पिक्चर असेल तर खरंच ती टीचर त्या मुलांना न्याय देऊ शकते का? म्हणजे 2 तास ट्युशन शिकवल्यानंतर फक्त 15 मिनिटं तो मुलगा शिकतो, त्याच्यामुळे त्याचा फक्त टाइम वेस्ट होतो आणि त्याच्यामुळे तो मैदानी खेळ जे खेळायचे आहे तो खेळू शकत नाही, थकून जातो आणि त्याचा दुष्परिणाम होतो आहे. आम्ही आमच्या शाळेतल्या जवळजवळ प्रत्येकदा आम्ही सगळ्यांना सांगतो की ट्युशन लावू नका, कारण तुम्ही शाळेत फी भरतात. मग शाळेत फी भरत असताना तुम्हाला पुन्हा ट्युशनची गरज काय? तर आम्ही शाळेतनं सगळं करू इच्छितो. हेच मुद्दा मी आता पहिल्यांदा मी 10वीत आता जे मुलं जाणार आहे त्या पालकांना समजून सांगायचा प्रयत्न करत आहे की कुठेतरी हे बदललं पाहिजे. तुम्ही शाळेवर विश्वास ठेवा. आम्ही शाळेतनं हे पूर्ण करून घ्यायची जबाबदारी घेतो. त्यामुळे ट्युशनमुळे मुलांचा फायदा होतो असं मी मान्य करायला तयारच नाही. धन्यवाद सर. नवराष्ट्रासोबत आपण छानपैकी चर्चा केली. सरांनी असं म्हटलेलं आहे ट्युशनमुळे विद्यार्थ्यांचा फायदा अजिबात होत नाही. आपण शाळेमध्ये जी फी भरतो ती फक्त शिक्षणासाठीच भरतो ना, तर मग शिक्षण शाळेतूनच घेतलेलं कधीही चांगलं. आणि ट्युशनमध्ये एकत्रमध्ये अनेक विद्यार्थी असतात, त्यामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांना किती प्रमाणात शिकवायचं हे त्या टीचरला सुद्धा ते समजत नाही. म्हणून शाळेतलं ज्ञान कधीही चांगलं. यानंतर असेच कार्यक्रम बघण्यासाठी बघत रहा नवराष्ट्र नववार्ता. मृणाल ढोक, वर्धा.